श्रीधर स्वामी कृत श्री राम विजय अध्याय 6 श्री राम करता। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। जय जय जगद्वंद्या वेदसारा अनंग दहन हृदय विहारा कमलोद्भव जनका परात्परा अगोचरा निरुपादिका इच्छा मात्रे प्रचंड मायेने रचिले ब्रह्मांड 84 लक्ष योनी उदंड जीव आत भरियेले ते जीव विसरूनी तू ते भुलले देखोनी विषयाते म्हणोनी विसरले निजपदाते अहम्मतीने भुलोनिया शब्द विषय घेता काने कुरंग वेचिला समूळ प्राणे स्पर्श विषय सेविता वारणे अंकुशे आकर्षोनी हिंडविती रूप विषय देखता पतंग करी आपला देह त्याग रस विषय मीन सवेग गळ गिळोनी मुके प्राणा गंध विषये मिलिंद भुलोन कमळ कोशी वेची प्राण ते पाचही विषय संपूर्ण भोगिती जाण मानव हे तुझ विसरोनी श्रीरामा जीव भुलले देह गेह धन कामा त्यासी तारावया पूर्ण ब्रह्मा दशरथात्मज जाहलासी पंचम अध्यायाचे अंती कथा दशरथे राम दिधला गाधीसुता यावरी वर्तले ते तत्वता ऐका आता सावधान गुरुसी शरण रिघाला रघुनाथ हे कथा वाल्मिके कथिली अद्भुत तो बृहद वशिष्ठ ग्रंथ 32 सहस्र श्लोकपै समुद्रा ऐसा थोर ग्रंथ त्यातील सार सांगो मुख्यार्थ जैसे भागीरथीतून तृषार्थ पाणी सेवी अंजुळीने सागरा माझी बुडी देऊन काढिती सतेज मुक्ते वेचून की याचकाशी सापडे अपार धन परी यथाशक्ती मोठा बांधी देखिला अन्नाचा पर्वत परी आपणा पुरतेच घे क्षुधार्थ तैसा बृहद वशिष्ठ ग्रंथ त्यातील गुह्यार्थ ऐका हो वाल्मिकाची उच्चिष्ट उत्तरे तीच परिसा तुम्ही सादरे श्रोते म्हणती उच्चिष्ट खरे तरी तेच काहो बोलता पराचे उच्चिष्ट अंगीकार कदान करती श्रोते चतुर संदेह धनुष्य घेऊनी थोर प्रश्न शर सोडिती तो वक्त्याने स्फूर्ती धनुष्य घेऊन शास्त्रसंमत टाकोनी बाण प्रश्न शर निवारून संदेह धनुष्य छेदिले वक्ता म्हणे ऐका सावधान कोणते उच्चिष्ट घेती सज्जन तरी ते मधुमक्षिकांचे उच्चिष्ट पूर्ण मधु आवडे देवा ते वत्स आधी करी दुग्धपान ते अवश्य घ्यावे न करिता अनुमान भ्रमर आधी जाय पुष्प सेवून परिते शास्त्रज्ञ अंगीकारिती मेघमुखीचे जीवन ते उच्चिष्ट नव्हे कदा जाण यागीचा पुरोडाश पूर्ण उच्चिष्ट कोण म्हणे त्यासी गौतमे गोदा आणली प्रार्थून तेणे आधी केले स्नानपान व्यासाचे उच्चिष्ट पुराण प्राचीन उच्चिष्ट पूर्ण नव्हे ते विष्णू नैवेद्य पावन त्यास उच्चिष्ट म्हणेल कोण वाल्मिक काव्य म्हणून उच्चिष्ट नवे सर्वथा व्याघ्र मृग चर्म गहन सुकर केश पट्टकुळे जाण हस्ती दंत गवा शृंग पूर्ण इतकी ब्राह्मण पवित्र म्हणती असो ऐका पूर्वानुसंधान याग रक्षणार्थ जाता रघुनंदन कौशिका प्रती राजीव नयन बोलता जाहला ते धवा श्रीराम म्हणे महाऋषी मज तुम्ही नेता युद्धासी क्षणभंगुरता देहासी आत्मप्राप्ती नाही मज आत्मप्राप्ती विण साधन जैसे अलंकार गळसरी विण की दीपा विण शून्य सदन जीवना विण सरिता जैसी की प्राणा विण कलेवर की आवडी विण आदर की इंद्रिय निग्रहा विण आचार अनाचार तोची पै
की भ्रतारा विण कामिनी, की अत्रिसुता विण रजनी, तैसे आत्मप्राप्ती वाचूनी व्यर्थ प्राणी नाडले. आत्मप्राप्तीसी कारण धरावे श्री गुरुचे चरण, गुरुकृपे विण ज्ञान कल्पांतीही साधेना. पदार्थ न दिसे नेत्रे विण, गोड न वाटे जीवना विण, परिसा विण सुवर्ण लोहाचे नोहे कल्पांती. जो गुरु सेवेसी सादर, आत्मज्ञान जोडो निकर, उभा त्या पुढे निरंतर, अहोरात्र तिष्ठतसे. गुरुसेवा ज्यासी नावडे, त्याच्या ज्ञानाचे पडले किडे. जन्म मरणाचे साकडे, न सरे त्याचे कल्पांती. ज्यासी नावडे गुरुसेवन, तो जरी जाहला चतुष्षष्टी कला प्रवीण. साही शास्त्रे मुखोद्गत पूर्ण, परिते भाषण मद्यपियाचे. पेणे केले जरी कीर्तन, डावी वरपांगे डोलोन. परी गुरुदास्य नावडे पूर्ण, त्याचे बंधन चुकेना. जळो जळो त्याचा प्रताप, काय चाटावे कोरडे तप. जैसे विधवेचे स्वरूप, यौवन काय जाळावे. गर्भांधाचे विशाळ नेत्र, अदातयाचे उंच मंदिर. की धनलुब्धाचा तत्वविचार, की रम्य गृह अंत्यजाचे. भ्रष्टासी कायसे कुळगोत्र, श्वान नेणे पवित्र अपवित्र. जैसे मद्यपियाचे पात्र, श्रोत्रिय न शिवे सर्वथा. तैसे गुरुकृपे विण जे नर, व्यर्थ नर देहा आले खर. सदा विषय व्यापारी सादर, त्यासी आप पर नाठवे. उत्तम मनुष्य देह पावोन, तेथे साधावे आत्मज्ञान. ज्ञानहीन ते मूढ पूर्ण, गूढ नरक भोगिती. रघुपतीचे बोल ऐकुनी, सभा संत सुखावले मनी. विश्वामित्र तेव्हा आनंदोनी, ब्रह्मनंदना प्रतिबोले. जगद्वंद्य रविकुळभूषण, त्यास उपदेशी दिव्य ज्ञान. जो अनंत ब्रह्मांडांची साठवण, लीला वेशधारक जो. ते वेळे उठवणी रघुनाथ, जो होय कमलोद्भवाचा तात. तो वशिष्ठासी साष्टांग नमित, शरणागत जाहला असे. म्हणे तन मन धनेसी अनन्य, श्री वशिष्ठा तुझमी शरण. ऐसे ऐकता ब्रह्मनंदन, हृदयी धरी राघवाते. म्हणे जगद्वंद्या श्रीरामा, अवतार पुरुषा परब्रह्मा. तू सच्चिदानंद घन परमात्मा, तुझमी काय उपदेशू. तू आदि नारायण निष्कलंक, भोगिंद्र जाहला तुझा तल्पक. वेदशास्त्रासी पडले टक, तुझे स्वरूप वर्णिता. तुझे नाम जपता सार, शीतळ जाहला अपर्णावर. गुरु महिमा प्रकटा वया साचार, शरण मज आलासी. देव भक्तांची पूजा करी यथार्थ, याचकासी राजा दान मागत. सागर जैसा स्तवन करीत, सरोवराचे प्रीतीने. वाचस्पती मुक्यासी पुसे विचार, दीप प्रकाश इच्छी दिनकर. चकोरासी म्हणे अत्री कुमर, मज तृप्त करा तुम्ही. कल्पतरू दुर्बळासी मागे दान, जलद चातकासी मागे जीवन. चक्रवाकाचे दर्शन, तरणी इच्छी नवल हे. प्रीतीने माता बाळकासी म्हणत, मी तुझे स्तनपान करीन सत्य. की तृषाक्रांतासी मागत, उदक जैसे जान्हवी. वनस्पतीस म्हणे वसंत, मज तुम्ही निववा समस्त. तैसा तू जगद्गुरु रघुनाथ, गुरुसी शरण आलासी. संतोषोनी ब्रह्मनंदन, श्रीरामास सन्मुख बैसवून. गुरु संप्रदाय शास्त्र प्रमाण, महावाक्य दीक्षा विधी. जो माया नियंता जगद्भूषण, तो वशिष्ठा पुढे ओढवी कर्ण. चहू वेदांचे जीवन, ते महावाक्य ऋषी सांगे. वशिष्ठ म्हणे सप्रेम, सर्व द्रष्टा तू आत्मा राम.
सर्व व्यापक तू पूर्ण ब्रह्म, अतींद्रिय वेगळा. जगदंबर हे अवघे सकळ, हा तुझ्या मायेचा खेळ. मिथ्याभूत जैसे मृगजळ, साच नव्हे सर्वथा. तू अलिप्त सर्वासी तत्वता, जैसा सर्वा घटी बिंबला सविता. की काष्टा माझी अग्नी पाहता, अलिप्त जैसा असोनी. की वाद्यान माझी ध्वनी उमटती, की कंठी राग उठती. परी तेथे असोनी नसती, तैसा सर्वांभूती राघवा तू. की दर्पणींची स्वरूपे, दिसती परी मिथ्या रूपे. तैसा रामा तू विश्वरूपे, व्यापोनिया अलिप्त. बीजा माझी तरुवर, की तंतू माझी वस्त्र. की उदकी तरंग अपार, विश्व समग्र तुझ माझी. अनंत ब्रह्मांडांच्या कोडी, तुझी माया घडी मोडी. जीवास भुरळ घालो निपाडी, विषयवर्ती सर्वदा. मायेचे अवघे विकार, ते मृगजळाचे दाटले पूर. की गंधर्व नगर सविस्तर, रचिले दिसे परिमिथ्या. हे वोडंबरीचे लेणे पूर्ण, की स्वप्नींचे राज्य सिंहासन. की चित्रींचा हुताशन, ज्वाळा अद्भुत दिसती. की दर्पणींचा दिव्यहार, की मृगजळा माझी वंध्यापुत्र. शुक्तिकार जताचे करोनी पात्र, रात्रीस मीन धरितसे. नयनातील पुतळी, गर्भांधे पदरी धरिली. कल्पांत विजू गिळली, मशके केवी घडे हे. पांगुळ धावे अंतराळी, तेणे आकाशाची साल काढिली. प्रभंजनाची चिंधी फाडिली, साच बोली काय हे. की कुहूचे काळोखे भरिले, ते दिवा दोहो प्रहरा वाळू घातले. की उरगाचे पाय बांधिले, सिकता तंतू करुनिया. काढोनी दीपाचा रंग, वस्त्रे रंगविली सुरंग. की वडवा नळा माझी काग, खेळती काय घडे हे. हे सर्व जैसे असत्य, तैशी माया मिथ्याभूत. साचकी लटकी इत्यर्थ, ब्रह्मादिका नव्हेची. मायेचे परमविंदाण, थोर थोरासी न कळे पूर्ण. तरी मायेची कथा सांगेन, ऐक सावधान श्रीरामा. जेणे न्यासशास्त्र निर्मिले पूर्ण, तो गौतम ऋषी परमप्रवीण. त्याचा शिष्य अतिसुजाण, गाधी नाम तयाचे. त्यास चोहो वेदांचे अध्ययन, षटशास्त्री परमनिपुण. तेणे केले दिव्य अनुष्ठान, जाहला प्रसन्न श्री विष्णू. मग बोले इंदिरानाथ, प्रसन्न जाहलो माग इच्छित. यावरी तो ब्राह्मण बोलत, काय ते ऐक श्रीरामा. गाधी म्हणे ऋषिकेशी, मज दावी तुझी माया कैशी. तिने ठकविले बहुतासी, मज वेगेसी पाहू दे. ऐकोनी हासला नारायण, माया पाश परमदारुण. तोडी म्हणून येती शरण, तू तीस पाहीन का म्हणसी. दिसते ते अवघे असत्य, हेची मायेचे रूप यथार्थ. जैसा दोरावरी सर्प भासत, की शुक्तिकेवरी रजत जैसे. की खुंट तोची चोर, भ्रांतासी भासे साचार. जैसे स्वप्नींचे सैन्य अपार, जागृतीत मिथ्या ते. गाधी म्हणे वैकुंठराया, तू मिथ्या रूप सांगसी माया. तरी मार्कंडेय ऋषीवर्या, ब्रह्मादिका भुलविले. तरी ते मज क्षणभरी, सर्वोत्तमा दावी नेत्री. हासत असे वैकुंठ विहारी, बोल ऐकोन तयाचे. हरी म्हणे माया देखून, समूळ जासी तू भुलोन. तुझे कासावीस होतील प्राण, मग कोण सोडवील. तुझी भ्रंशेल सकळमती, पडशील महा आवर्ती. मग गाधी म्हणे जगतपती, वर निश्चित देई मज. मी कासावीस जेव्हा होईन, तेव्हा तू मज आठवण दे येऊन. तुझे करिताची नामस्मरण, पुढती भेटे ऐसाची.
अवश्य म्हणोनी जगन्निवास, जाता जाहला स्वस्थानास. काही एक लोटले दिवस, ऐके सर्वेशा राघवा. जान्हवी तीरी अरण्यात, गाधी राहिला स्त्रिये सहित. एकदा माध्यान्नी आला आदित्य, ऋषी जात स्नानाते. प्रवेशता गंगा जीवनी, मनात म्हणे माया अजुनी. मजका न दावी चक्रपाणी, कैशी करणी तयाची. अघमर्षण करी ब्राह्मण, तो मायेने मांडिले विंदाण. गाधीस वाटे आले मरण, व्यथा दारुण जाहली. तो पातले यमदूत, तिही प्राण काढिले त्वरित. यमापाशी मारित, गाधी नेला ते धवा. तो तेथे यम जाचणी दारुण, कुंभीपाकी घालिती नेऊन. असिपत्र वनी हिंडवून, तप्त स्तंभासी बांधिती. इतुकी दुःखे विप्र भोगित, परी आपण उभा जान्हवीत. मग तो जन्मला चांडाळ योनीत, कंटज नाम तयाचे. 25 वर्षे पर्यंत, स्त्री पुत्र जाहले बहुत. वाटा पाडोन असंख्यात, द्रव्य अपार जोडिले. नाना परीच्या हिंसा करी, गो ब्राह्मणास जीवे मारी. तो तेथे आली महामारी, सर्वही मेली कुटुंबीची. बाप माय स्त्री सुत, एकदाची पावली मृत्य. कंटज विचारी मनात, होऊ विरक्त येथून या. रडे कंटज नाम महार, आता न मिळे म्हणे संसार. मग अतीत होऊन दुराचार, देशोदेशी हिंडतसे. आला केरळ देशाप्रती, तो तेथीचा मृत्यू पावला नृपती. त्यास नाही पुत्र संतती, मग प्रधान करीती विचार. मग शुंडा दंडी माळ देऊन, शृंगारुनी हिंडविती हस्तिण. तव कंटजाचे कंठी आणोन, माळ घातली अकस्मात. 6 वर्षे राज्य करून देख, भ्रष्ट विले सकळ लोक. घरी जेऊ घातले सकळीक, सोयरे केले बहुतची. एके दिवशी तो निर्लज्ज, एकला जात बाहेर कंटज. प्रधानादी सेवक सहज, पाठी धावती रायाच्या. अवघियास दटाविले रागे, म्हणे येऊ नका मज मागे. प्रधान गुप्त पाहती वेगे, कोठे जातो म्हणून या. तो ते गावीचे अनामिक, परम उन्मत्त मद्यप्राशक. ते वाटेसी भेटले सकळीक, कंटजासी ते धवा. तिही कंटज ओळखिला सत्वरा, म्हणती आमुचा हा सोयरा. येणे लोक भ्रष्ट विले एकसरा, नाही कळले कोणासी हे. त्यासी कंटज दटावी देखा, म्हणे ही गोष्ट बोलू नका. नाही तरी तुम्हा सकळिका, शिक्षा करीन साक्षेपे. ते प्रधान वर्गी ऐकिले, म्हणे राज्य समस्त बुडविले. कंटजासी मारून बाहेर घातले, मग विचारी बैसले समस्त. श्रेष्ठी काढिला शास्त्रार्थ, घ्यावे देहांत प्रायश्चित्त. मग अग्निप्रवेश समस्त, लोक करीती नगरीचे. प्रधानादी अष्टाधिकारी, स्त्री पुरुष ते अवसरी. भस्म जाहले अग्नी भीतरी, बाळे नगरी उरली ते. ऐसे कंटजे देखिले, म्हणे थोर पाप मज घडले. तेणेही तेव्हा सरण रचिले, वरी आपण निजेला. तो अग्निशिखा ते वेळी, वामांगी येऊन झगटली. कंटजे हाक फोडिली, उडी घातली खालती. तो इकडे गाधी ब्राह्मण, बाहेर निघाला हाक फोडून. फोड आला तरतरोन, वामांगासी देखिला. म्हणे मी गाधी ब्राह्मण, जान्हवीत करिता स्नान. करीत असता अघमर्षण, दुःखे दारुण भोगिली. सूर्य सुते मज गांजिले, चांडाळ योनीत जन्मविले. 6 वर्षे राज्य केले, लोक भ्रष्ट विले सर्वही. मृत्यू पावले असंख्य जन, जरी हे असत्य म्हणावे स्वप्न. तरी फोड आला तरतरोन, करी रुदन विप्रतो. विसरला तप अनुष्ठान, नाठवे संध्या वेदाध्ययन. आश्रमासी आला परतोन,
चिंतार्णवी पडियेला, स्त्री विनवी भ्रतारा लागून, तुमचे वामांगी का झोंबला अग्न, तव तो विलापे ब्राह्मण, म्हणे माझे नि हे न सांगवे. तो गाधीचा गुरुबंधू अकस्मात, आला तीर्थे करीत करीत, गाधी तयासी क्षेम देत, म्हणे कृषका बहुत जाहलासी. तेणे सांगितले वर्तमान, मज एक पाप घडले दारुण, केरळ देशी एक नगर संपूर्ण, बाळेची तेथे नांदती. एकाचे घरी म्याम घेतले अन्न, मग त्यासी पुसले वर्तमान, ते म्हणती कंटज महार येऊन, ग्राम आमचा भ्रष्टविला. समस्तांचे घेऊन प्राण, मग तो गेला येथून, ऐसे पापी नगर ते पूर्ण, तेथे भोजन घडले मज. तो दोष जावया संपूर्ण, 12 वर्षे करीतो तीर्थाटन, ऐसे तो गुरुबंधू सांगोन, गेला पुढे वाराणसी. प्रचित पहावया समस्त, गेला आपण गाधी तेथ, तो अवघ्या खुणा यथार्थ, प्रत्यया आल्या सर्वही. आपण जेथे जन्मला होता महार, तेथेही घेतला समाचार, तव ते अनामिक सांगती समग्र, कंटज येथेची जन्मला. तेणे 6 वरुषे राज्य करोनी, केरळ नगर भ्रष्टभूनी, मग काळे तोंड घेवोनी, गेला नेणो कुणीकडे. गाधी आश्रमासी आला परतोन, घेतले क्षितिवर घालून, म्हणे आता कैचे ब्राह्मणपण, गेलो बुडोन पुरताची. शोके कपाळ आदळी क्षिती, म्हणे मी गौतम शिष्य विख्यात जगती, मज हे कैशी घडली गती, कोणासी स्थिती पुसो हे. असत्य जरी म्हणावे वहिले, तरी सर्वही प्रत्ययास आले, जन्म कर्म दुष्कृत फळे, पाहोनी आलो स्वनयनी. सत्य की असत्य पूर्ण, मज कोण सांगेल उकलोन, कोणासी मी जाऊ शरण, कैचे ब्राह्मण्य मज आता. म्हणे धाव धाव इंदिरावरा, वैकुंठ वासिया करुणाकरा, पतित पावना सर्वेश्वरा, राजीव नेत्रा जगद्गुरु. तात्काळ प्रगटला जगज्जीवन, म्हणे रे गाधी सावधान, माझी माया परम गहन, ब्रह्मादिका अतर्क्य. तू म्हणविशी सर्वज्ञ जाणता, सत्य की असत्य माया सांग आता. बहुत ऋषी तर्क करिता, निर्वाह सर्वथा नवेची. जे कथिती सदा सर्वदा ज्ञान, सांगती माया लटकी म्हणून, तेही मायेत गेले गुंफोन, जाहले दीन सर्वही. तुझ माया दाविली किंचित, पुढे आणिक पाहे अद्भुत, गाधी धावोनी चरण धरित, सोडवी मज येथुनी. मग गाधी भगवंते हृदयी धरिला, वरद हस्त मस्तकी ठेविला. निजात्म बोध प्रकट केला, सावध जाहला ब्राह्मण. जैसा स्वप्न देखता जागा होय, की यामिनी अंती उगवे सूर्य, तैसा बोध प्रकटता मोह भय, विरोन गेले सर्वही. असो गाधीचा उद्धार जाहला, आपुले स्वरूपी मेळविला. हा इतिहास सांगितला, माये निमित्त श्रीरामा. मग बोले रघुनंदन, माया भावया काय कारण, स्वरूप निर्विकार निर्गुण, तेथे सुरण का जाहले. पिंड ब्रह्मांड नाना योनी, नाना वर्ण नाना खाणी, हे मुळीहून मायेची करणी, मिथ्याभूत सर्वही. की निर्गुणा सगुण लाभले, अव्यक्त ते व्यक्तीस आले, अनामास नाम ठेविले, का अंग लाविले अनंगा. ऐकोन श्रीरामाचा प्रश्न, आनंदला ब्रह्मनंदन, म्हणे बारे तू परिपूर्ण चैतन्य घन, जाणोन प्रश्न करीतोसी. रामा तुझेची दिव्य ज्ञान, तुझची सांगतो परतोन, जैसे सुरतरूचे फळ घेऊन, त्यासची नैवेद्य दाविजे. की कनकाद्रीचे सुवर्ण घेऊन, त्यावरीचा अलंकार घातले घडून, की क्षीरसिंधूचे दुग्ध घेऊन, त्यासीच समर्पिले. की सागरीचे उदक मेघनेती,
मागुती सरिता आणुनी समर्पिती, तैसा श्रीरामा तुझ प्रती, तुझेच ज्ञान सांगतो. तरी तुआ केला जो प्रश्न, स्वरूपी का जाहले स्फुरण. तरी ये विषयी दृष्टांत सांगेन, ऐक रामा निर्धारे. जैसा कोणी पुरुष निद्रिस्थ, पहुडला असे चिंता रहित, तो स्व इच्छे होऊन जागृत, कार्य काही आठवी. की समुद्री उठे लहरी, तैसी ध्वनी उठे चिदंबरी. मी ब्रह्म म्हणोनी निर्धारी, हाक थोर जाहली. एक असता ब्रह्मानंद, निःशब्दी उठिला शब्द. ते ध्वनी माया नाम प्रसिद्ध, वेदांत शास्त्र गर्जतसे. जिचे नाम मूळ प्रकृती, जी आदि पुरुषाची चितशक्ती. तिने शेजे निजवोनी पती, सृष्टी कार्य आरंभिले. येवडे ब्रह्मांड केले निर्माण, परिपतीस कळो नेदी वर्तमान. ते परम कवटाळीण, नसतीच दैवते उभी केली. विधी विष्णू उमाकांत, ही तिन्ही बाळे जिचे आज्ञेत. नेत्र उघडोन निश्चित, पाहो नेदी स्वरूपाकडे. ब्रह्मसुखाचे समुद्रात, बुडाले हे जीव समस्त. परी तेथीची गोडी किंचित, चाखो नेदी कोणा ते. चैतन्य इनेची झाकिले, इने अरूप रूपासी आणिले. अनंत ब्रह्मांडींचे पुतळे, एक्याची सूत्रे नाचवी. इने निर्गुणास गुण लाविले जाण, अनामासी ठेविले नामकरण. निराकारासी आकारून, जीवित्वासी आणिले. हे परमपतिव्रता साचार, पतीस न कळता जाहली गरोदर. ब्रह्मांड रचिले समग्र, नाना विकारे करुनिया. नाना योनी विकार भाव, इने फासा पाडिले अवघे जीव. गाधीस कैसे दाविले लाघव, मिथ्या कर्तृत्व नसतेची. कोणी मुरडे स्वरूपाकडे, त्यासी नसतेची घाली साकडे. अथवा स्वर्ग सुख रोकडे, पुढे दावून भुलवी की. निजात्म सुख गोडी निस्सीम, ती जीवासी केली कडू परम. विषय विषरूप मोहभ्रम, तेथे गोडी आणली. असो ऐशी ते आदिशक्ती, तिने इच्छा धरिली चित्ती. तिसीच गुण क्षोभिणी म्हणती, त्रिगुण निश्चिती केले इने. सत्व रज तम जाण, तेची विधी विष्णू ईशान. त्रिशक्ती रूपे धरून, तिही ठाई आपण जाहली. ज्ञानशक्तीच्या आधारे करून, ज्ञानपंचक केले निर्माण. ते अंतःकरण चतुष्टय पूर्ण, तत्वविद म्हणती ते. क्रियाशक्तीच्या आधारे रजोगुण, प्रसवला तो पंचके तीन. एक ज्ञानेंद्रिय पंचक पूर्ण, कर्मेंद्रिय पंचक दुसरे. तिसरे जाणावे वायुपंचक. आता तम द्रव्य शक्ती आधारे देख, विषय पंचक निर्मिले सुरेख. पंचतन्मात्रा म्हणती जाते, ऐसी 25 तत्वे निशेष. मग केला परस्परानुप्रवेश, कर्दम करूनी विशेष. ब्रह्मांड हे रचिले. ब्रह्मांड ही पेठ पूर्ण, नाना रीती रची कमलासन. चहू खाणींची केणी असून, 84 लक्ष जीव केले. ऐसा ब्रह्मा पेठा भरित, विष्णू तयांचा प्रतिपाळ करीत. 10 अवतारांच्या घिरट्या घेत, संकटी तारीत भक्ता ते. सृष्टीत दोष होता अपार, परम क्रोधी तो अपर्णावर. तात्काळ करी संहार, टाकी सर्व मोडुनिया. विराट जे रचिले ढिसाळ, हे शिवाचे देह स्थूळ. पायांचे तळवे ते पाताळ, प्रपद रसा तळ जाणिजे. याचा सांगतो निर्णय, ज्ञान जेणे प्राप्त होय. सकळ संतांचे समुदाय, ऐकोन बहुता आनंदती. गुल्फद्वय ते महातळ, पोटरिया जानुयुगळ. ते तळातळ आणि वितळ, विराटाचे जाणपा. कटी प्रदेश ते महितळ जाण, जाण नैऋत्य लोक ते गुदस्थान. दक्ष प्रजापती तो शिष्ण,
विराटाचे जाणपा. जठरा माझी पोकळ, ते हे अवघे नभमंडळ. जठराग्नी तो वडवानळ, महाकल्लोळ धडकतसे. सप्त समुद्र उदरी सकळ, ज्योतिर्लोकते वक्षस्थळ. महर लोकते कंठनाळ, वदन कमळ जनलोक. वरुण लोकते जिव्हा जाण, यमलोकत्या दंत दाढा तीक्ष्ण. अश्विनौ देवते ग्रहण, भ्रुकुटी स्थान भूर्लोक. तपो लोकते कपाळ, मस्तक ब्रह्म भुवन निर्मळ. वासरमणी ते नेत्र तेजाळ, प्रकाश कल्लोळे ब्रह्मांड भरी. पाती उघडी त्या नाव दिवस, झाकिता रात्र म्हणती त्यास. उभय हस्त रूपे अमरेश, कर्तव्य करी सर्वही. चंद्रमा तयाचे मन, वनस्पती रोमावळी पूर्ण. त्वचा ते जाण प्रभंजन, कर्दम पूर्ण मासते. नाडी चक्र गंगा निश्चिती, पृष्ठी तिकडे अधर्मरीती. कनका चळतो सुमती, शिरोभाग जाणीजे. अस्थि त्या जाण पाषाण, फेणती लाळ ओळखे खूण. दहीवरते मूत्रपूर्ण, जळते रक्त जाणीजे. पाषाण गर्भ मज्जा सत्य, पर्जन्य ते शिवाचे रेत. दुर्भिक्षती क्षुधा अद्भुत, जलशोष अत्यंत तृषापूर्ण. आळस तो शीतकाळ, पर्जन्य काळ ती निद्रा सबळ. उष्ण काळ ते मैथुन केवळ, वृष्टी व्हावया तावितसे. झुंजाट वायू ते धावणे, वहाटुळी तयाचे वळणे. दश दिशा पसरल्या संपूर्णे, ते पसरण तयाचे. स्तब्ध वायू ते आकुंचन, उकाळातो निरोधन. जलवृष्टीची इच्छा कामपूर्ण, सृष्टी संहारण क्रोधतो. शोकतो महा अनर्थ, मोह सृष्टी पालन यथार्थ. भयतो मृत्यू ओळख सत्य, विराट पुरुषाचे राघवा. पीत वसनते अंतःकरण, रमा बंधू तयाचे मन. विरिंची बुद्धी संपूर्ण, चित्त नारायण जाणीजे. देवदत्त तो मुख्य प्राण, धनंजय पाताळी आपण. दिशा तयाचे कर्ण, पावन संपूर्ण त्वचा त्याची. अग्नी तयाचे वदन, चरण पाताळी वामन. ऐसा विराट पुरुष संपूर्ण, सप्ता वर्णमय असे. भूगोल दशगुणे प्रबळ, बाह्य ओळखे पृथ्वी मंडळ. त्या दशगुणे समुद्र जळ, असंभाव्य पसरले. उदकाचे दशगुण, धडाडीत महाअग्न. त्या दशगुणे प्रभंजन, आवरण पै जाणीजे. समीरा दशगुणे साचार, वाड असे हे अंबर. नभा दशगुणे अहंकार, वेष्टिलासे सघन पै. अहंकारा दशगुणे निश्चित, व्यापिले असे महत्तत्व. त्या दशगुणे अद्भुत, माया आवरण शेवटी. माये पलीकडे जे उरले जाण, ते केवळ स्वरूप निर्वाण. ते इतुके तितुके थोर लहान, व्यक्तिवर्ण नाही तेथे. ऐसा मायेचा खेळ अचाट, आता ऐके इचा शेवट. पंचप्रळय स्पष्ट, वेदांत शास्त्री निवडिले. पिंडी नित्य प्रळय संपूर्ण, निद्रा म्हणती तया लागून. तत्वान समवेत स्थूळ लिंग देह जाण, बुडो न जाय निद्रार्णवी. हा नित्य प्रळय जाण, आता महाप्रळय ते मरण. जाय स्थूळ देह संहारून, सर्व जन देखती. आता ब्रह्मांडीचा प्रळय निश्चित, चारी युगे सहस्त्र वेळा जात. तो वरी ब्रह्मा होय निद्रिस्थ, मग राहतो सृष्टिक्रम. अवघी सृष्टी जाय संहारुनी, सर्व जळमय होय ते क्षणी. 32 लक्ष गाव चढे पाणी, जाय बुडोनी ब्रह्मांड. सप्त चिरंजीव बुडोन जात, सत्यलोकी पाणी आदळत. तेव्हा वटपत्रशायी भगवंत, ब्रह्मा निद्रिस्त नाभिकमळी. मग कमलोद्भव होय जागृत, जळ आटोनी समस्त. यथा पूर्वक कल्पयेत, वेद निश्चित बोलतसे.
पुरविल्या सारखे होय सकळ, मागुती अवतार धरी घननीळ, अवतार चरित्र सकळ, पुरविल्या ऐसे दावित. हा नित्य प्रळय संपूर्ण, आता महाप्रळय ऐक दारुण, आधी शतसंवत्सर घन, न वर्षेची कदापि. तेणे जीवसृष्टीचा संहार, सवेच उगवती द्वादश मित्र, वडवा नळतो महातीव्र, भूमंडळ जाळीत पै. तापताची उर्वी मंडळ, भोगींद्र मुखीचे निघती ज्वाळ, तेणे सप्त पाताळ सकळ, भस्म होती एकदाची. मग शतसंवत्सर पर्यंत, शुंडाधारी मेघ वर्षत, जैसी जळगार जळी विरत, जगती समस्त वितळे तेवी. उपरी महातेज अग्न, जळशोषी न लगता क्षण, तया तेजासी प्रभंजन, टाकील ग्रासून क्षणमात्रे. मग तो अद्भुत अनिळ, क्षणे गिळील निराळ, त्या गगनासी समूळ, तमो गुणग्रासील पै. तमासी ग्रासील रजोगुण, रजसत्वी होईल लीन, सत्वास महातत्व मिळोन, समरसेल मायेत. माया होय स्वरूपी लीन, स्वरूप स्वरूपी समाधान, जे ब्रह्मानंद परिपूर्ण, बोलता मौन वेदशास्त्रा. निर्गुण निर्विकार निरूपण, पूर्ण शांती योगक्षेम, असता पूर्ण जाहले निस्सीम, केला क्रमविस्मये. ते तू स्वरूप निर्वाण, राघवा नटलासी परिपूर्ण, सच्चिदानंद सत्य जाण, हेही बोलणे नसाहे. आटोनी सर्व अलंकार, एकरस जाहला निर्विकार, आटले पिंड ब्रह्मांड समग्र, तोची तू साचार श्रीरामा. कैचे वैकुंठ कैचे कैलास, लोपला अवघा माया विलास, शेषशायी जगन्निवास, हाही भासमावळला. वटपत्रशायी सर्वेश्वर, हे नित्य कल्पींची गोष्ट साचार, ब्रह्मा विष्णू महेश्वर, स्वस्वरूपी मिळाले. उरले निर्विकार स्वरूप, ते तू राघवा निर्विकल्प, अच्छेद अभेद्य अरूप, आत्मा राम परिपूर्ण. स्वरूप निर्धार होता पूर्ण, श्रीरामे झाकिले नयन, ब्रह्मानंद सागरी लीन, रघुनंदन जाहला. वशिष्ठही आनंदे डुल्लत, खुंटला बोध राहिली मात, गुरु शिष्य देवभक्त, एक रूप जाहले. विराल्या रघुनाथाच्या शक्ती, स्वस्वरूपी पावला विश्रांती, वशिष्ठही आत्मस्थिती, श्री रघुनाथी बिंबला. 18 दिवस पर्यंत, श्रीराम जाहला समाधीस्त, विसरला अवतार कारण हेत, राम समरसला आत्मरूपी. शरीर जाहले अचेतन, हृदयी आकर्षिले प्राण, गजबजिले दशरथाचे मन, म्हणे अनर्थ पूर्ण जाहला. गजबजिला विश्वामित्र, म्हणे काय संपला अवतार, बंदी पडले सुरवर, कोण सोडविल तया ते. आता कैचे यागरक्षण, तात्काळ दशरथ देईल प्राण, आजी जाहले 18 दिन, रघुनंदन सावध नोहे. ऐकता निर्वाण ज्ञान थोर, राम जाहला निर्विकार, मग वशिष्ठासी विश्वामित्र, घाली नमस्कार ते धवा. म्हणे महाराजा ब्रह्मसुता, सावध करी रघुनाथा, पुढे अवतार कार्य तत्वता, बहु असे जाणसी तू. मग वशिष्ठ म्हणे श्रीरामा, सावधान होई मेघश्यामा, चिदानंद पूर्ण ब्रह्मा, याग रक्षणा आता जाईजे. जाणो निया स्वरूपाते, सुखे धर्म रीती वर्ते, पाळो निया सज्जनाते, दुष्ट क्षयाते पाववी. जैशी केश नखे आंगी वाढती, आपुली आपणाते रुतती, ती छेदिता सुख निश्चिती, तैसे दुष्मती वधावे. समाधी आणि व्युत्थान, दोन्ही अंतरी जिरवून, तुर्या उन्मनी ओलांडून, आनंद घनवर्तावे. तटस्था टाको निवेगी, रामा उघडी समाधी भोगी,
श्रीरामा तू राजयोगी सर्वसंगी निस्संग. जो आपले ठाई भ्रमे वर्तत तया जगही भ्रममय भासत. भ्रमरूप ब्रह्मांड दिसत भ्रमेची मृत्यू जवळी ये. ईश्वराचे स्वरूप निर्वाण भ्रमे नाकळे जाहला दीन. आपण आहे कोणाचा कोण भ्रमे पूर्ण ना ओळखे. भ्रमे करुनी जन्म मरण भ्रमे करून अधपतन. तो भ्रम गेल्या संपूर्ण आपणा विण दुजे नसे. आपण ब्रह्मस्वरूप होता पूर्ण ब्रह्मरूप दिसे त्रिभुवन. शत्रु मित्र थोर लहान ब्रह्मरूप सर्व दिसे. घागरी मडकी रांजण आत बिंबला चंड किरण. परी सूर्यासी स्त्री पुरुष नपुंसकपण कल्पांतीही घडेना. सोने साच लटिके अलंकार तरंग मिथ्या एक सागर. पट मिथ्या तंतू निर्धार तैसे चराचर ब्रह्मरूप. नाना घट एक अंबर नाना मणी एक सूत्र. नाना मातृका एक ओंकार ब्रह्म सर्वत्र तैसेची. म्हणून सुटता हृदय ग्रंथी सर्व संशया होय निवृत्ती. कर्मीच होय ब्रह्मप्राप्ती त्रिजगती ब्रह्मरूप. उभय पक्षांचे बळे करुनी विहंगम संचरती गगनी. तैसे कर्म ब्रह्म ऐक्य करुनी स्वानंद वनी विचरावे. जेथे निमाल्या सकळ आधी श्रीराम पूर्णतेची समाधी. तटस्थता हे उपाधी एक देशी जाणपा. अंतरी जाणोनी निर्वाण ज्ञान बाहेर दाविजे भिन्ना भिन्न. अंतरी बोध परिपूर्ण बाहेर जडपण दाविजे. अंतरी करून पूर्ण त्याग बाहेर दाविजे लौकिक भाग. अंतरी होऊनी निस्संग विषयी विराग धरावा. बाहेर लटकेच कृपणपण परी अंतरी समसमान. रामा तोची साधक पूर्ण लोकसंग विवर्जित. जैसा बीजा मधुनी वटथोर निघे अद्भुत पर्वताकार. तैसे आत्मरूपी चराचर जाहले जाणोनी वर्तावे. तंतू आणि पटपूर्ण दोघासी नवे वेगळेपण. घट मृत्तिकेसी टाकून वेगळा नोहे सर्वथा. तैसे जग आणि जगदीश्वर भिन्न नोहे साचार. हे ज्ञान जाणोनी निर्विकार वर्ते सदा तू राघवा. अविद्या ही विवशी वाड निजात्मधनासी मध्ये आड. तिचे गुरुकृपे छेदोनी बंड वर्ते अखंड राघवा. प्रपंच समुद्र नसताची दिसे गुरुकृपेचे नावेत बैसे. निवृत्ती तटी समरसे आत्मप्रकाशे करुनिया. अभ्यासे विण विद्या सकळा तात्काळ होती राघवा विकळा. तैसी नोहे ज्ञान कळा तारी अबळा निजस्पर्शे. लोही झगटता परीसपूर्ण मग ते जन्मवरी जाहले सुवर्ण. तैसे होता आत्मज्ञान जन्म मरण त्यासी कैचे. म्हणून साधक जे सज्ञान तिही प्रतिपाळावे गुरुवचन. सकळ अकार्या टाकून सन्मार्गेच वर्तावे. रामा तू गुरु म्हणशील कोण जो तत्व वेत्ता अनुभवी पूर्ण. शिष्य व्हावा ज्ञान निपुण ऐसी मती जयासी. साधकी करावे हेची त्वरित बोध वज्र घेऊन निश्चित. जन्म मरण दुःख पर्वत चूर्ण करून टाकावे. मोक्ष तरुचे बीज हे सत्य अद्वैत ज्ञान क्रिया सहित. सदा चालिजे धर्मपंथ सर्व कुमते टाकुनिया. ज्याचे शुद्ध मन तोची शुचिष्मंत सद्विवेक वसे तोची पंडित. जो गुरुभक्तीसी नव्हे रत तरी विषय यथार्थ तोची प्याला. कासया ग्रंथ शतसहस्र मुख्य धर्म तो परोपकार. अधर्म नाम त्या साचार परपीडा करणे जे. या कारणे वत्सा रघुनाथा तू समाधी ग्रासोनिया आता. धनुष्य घेऊन या तत्वता मख रक्षणा जाईजे. ऐकता सद्गुरूचे वचन
श्रीराम तो सुहास्य वदन, उघडी अमल राजीव नयन, जे का आकर्ण विकासले, करुणी सद्गुरुसी नमस्कार, करी प्रदक्षिणा त्रिवार, सद्गद जाहले अंतर, अष्टभावे करुनिया, मग म्हणे ब्रह्मपुत्र, बारे दावी आता लीला चरित्र, ते गुरु आज्ञा राजीव नेत्र, मस्तकी वंदोनी निघाला, दिव्य रथी बैसला रघुनाथ, सवे कौशिक आणि सुमित्रा सुत, लक्षोनी सिद्धाश्रमाचा पंथ, सुमुहूर्तेसी चालिला, दशरथ आणि ब्रह्मसुत, भागीरथी पर्यंत बोळवीत, जाता उत्तम शकुन बहुत, श्रीरामासी जाहले, त्या शकुनांचा करून अर्थ, रायासी सांगे विरिंची सुत, विजय श्रियेसी रघुनाथ, अयोध्येसी येईल सुखे, बोळवुनी तेव्हा रघुनाथ, माघारे आले वशिष्ठ दशरथ, पुढे कथा गोड बहुत, अमृताहुन विशेषे, राम विजय वैरागर देख, षष्टाध्याय हिरा अलौकिक, हृदय पदकी जडोत सुरेख, संत श्रोते अनुभवित, ब्रह्मानंदा रामचंद्रा, श्रीधर वरदा गुणसमुद्रा, हा षष्टाध्याय रघुवीरा, सदा हृदयी वसो माझ्या, स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर, सम्मत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिसोत पंडित चतुर, षष्टाध्याय गोड हा, श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु।